आहे व ज्यांना प्रतिभाताई पाटील मॅडम राष्ट्रपती होत्या त्यावेळेला त्यांच्या हस्ते ज्यांना पुरस्कार मिळाला होता, आमचे मार्गदर्शक आणि ज्या इंग्रजांना चले जाऊ अशी घोषणा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबरोबरही काम केलेले आणि ज्यांचं आयुष्य खरोखर 100 वर्ष त्यांना ह्या देशामध्ये आमच्या सांगलीमध्ये मार्गदर्शन करताना 100 वर्षाचं आयुष्य लाभलं। आणि मी ज्या अनेक कार्यक्रमात त्यांना बोलत होतो, सत्कार कार्यक्रम, बक्षीस समारंभ कार्यक्रम, पुरस्कार अनेक विजेते कार्यक्रम, अशा कार्यक्रमांना ज्यांना मी बोलत होतो ते आमचे मार्गदर्शक आदरणीय स्वर्गीय माजी सैनिक माधवरावजी माने साहेब यांची आज 103वी जयंती या निमित्तानं आम्ही त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे। स्वातंत्र्य सैनिक म्हणजे आमच्या देशाचा एक कणा होता, ज्यांनी क्रांती करून इंग्रजांना पळवून ह्या देशाला स्वातंत्र्य दिलं। ते अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये केडगे तात्या आणि आप्पा म्हणजे माधवरावजी माने यांना आम्ही आप्पा म्हणत होतो, अशांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळतो। महाराष्ट्र शासनाच्या हस्ते अनेक सन्मानपत्र दिले जातात, या जिल्ह्याचे कलेक्टर यांच्या हस्ते दिलं जातं। अनेक बक्षीस समारंभ किंवा त्यांचे जे केलेलं कार्याचा या सन्मान करून त्यांना त्यांचा जो कार्यपद्धती होती ती वाढवण्याची सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत। या निमित्तानं त्यांची 103वी जयंती निमित्तानं आज त्यांचे वारसदार माननीय अनिल माने साहेब यांनी आज आम्हाला या ठिकाणी बोलवून आमच्या हस्ते फोटोस पुष्पहार अर्पण करून आणि आरोग्य शिबिराचं उद्घाटन ते आमच्या हस्ते ठेवले, त्याबद्दल मी त्यांना आभार मानतो। आणि या ठिकाणी अनेक रुग्णांनी या नेत्र रुग्णालय जे डॉक्टर आलते की आपल्या सांगलीचे राजे पटवर्धन विजयसिंग राजे पटवर्धन साहेब यांच्या लाईन्स क्लबमधलं अनेक डॉक्टर या ठिकाणी आजच्या शिबिर ठेवलं। या शिबिरासाठी अनेक 101 पेशंट या ठिकाणी चेकिंग केलं जातं, त्यातून अनेक डोळ्यांचे जे काय ऑपरेशनसाठी लागणारे त्यांना मदत भविष्य काळात होणार आहे। आजच्या जयंतीच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळेला आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यावेळेला देश स्वतंत्र झाला। परंतु जे खरं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे होते ते स्वातंत्र्य अजूनही आजही मिळत नाही, कारण काही राज्यकर्ते ब्रिटिश धार्जिन आणि ज्या पद्धतीने ब्रिटिश गेले तरी परत त्यांची जी काय तोडजोड जो नीती होती ती नीतीसुद्धा अजून अवलंबून अनेक लोकांवरती अत्याचार करून त्या आपल्या पक्षात घेण्याचं काम किंवा त्यांनी त्यांच्या मागे अनेक ज्या सरकारी योजना सरकारी ज्या स्कीमा असतात त्या योजनेचा लाभ पूर्वी घेतला, परंतु त्याचं काही नुकसान झालं असेल किंवा फायदा झाला असेल त्याचे पूर्णपणे शहानिशा करण्यासाठी काही CB सारख्या कंपन्या त्यांच्या मागे लावून त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढत आहे, आपल्या पक्षामध्ये ओढत आहे आणि अनेक अत्याचार ह्या देशामध्ये आता सध्या चालू आहे राज्यात आणि देशामध्ये। अशा जातीचं अशा ब्रिटिश धार्जिक लोकांचं हे सरकार आहे, सरकारच्या विरोधात आजच्यासारखे माधवरावजी माने क्रांतिकारक जे स्वातंत्र्य सैनिक झाले त्याच पद्धतीने क्रांतिकार आता निर्माण व्हावेत अशी माझी इच्छा आहे, कारण ह्या सरकारच्या वेळेत दुसरा लढा देण्यासाठी आपण क्रांतिकारक ह्या देशात ह्या जिल्ह्यामधून परत तयार होणे काळाची गरज आहे, कारण ह्या लोकांना हाकलण्यासाठी एक नवीन क्रांती झाली पाहिजे अशी या निमित्ताने मी आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं आपल्याला माझ्या भावना व्यक्त करून मी थांबतो। धन्यवाद।